नमस्कार मित्रो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रो, शेती हा विविध अंगांनी सजलेला हा विषय आहे। शेती केवळ बाजरी, ज्वारी किंवा विविध प्रकारचे पीक पद्धती याच्यापुरती मर्यादित नसून त्याला विविध अंग आहेत। जसं आपण फळशेती म्हणतो, जसं आपण पशुसंवर्धन म्हणतो, दुग्ध व्यवसाय म्हणतो, तसंच मत्स्यशेती हा देखील एक शेतीचा प्रकार जो आहे तो महत्त्वाचा प्रकार आहे आणि अशा विविध अंगांनी नटलेलं हे शेती क्षेत्र आहे। कृषी दर्शन कार्यक्रमात आपण विविध विषयांवर सातत्याने माहिती घेत असतो। आपल्या इथं कोळंबीची शेती जी आहे, निमखऱ्या पाण्यातली जी शेती आहे, त्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे। गोड्या पाण्यातल्या शेती, मत्स्य शेतीसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे। म्हणून मित्र, आज आपण जो चर्चेचा विषय घेतला आहे तो आहे ॲक्वाकल्चर अथॉरिटी ॲक्ट, त्याचे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम। हा जो ॲक्ट तयार झालेला आहे त्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याचा काय परिणाम होतोय त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। चर्चेसाठी जे तज्ञ आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। तज्ञ आहे श्रीयुत प्रकाश विरकर। विरकर साहेब, नमस्कार। नमस्कार। श्रीयुत प्रकाश विरकर हे सहाय्यक आयुक्त म्हणून मत्स्य व्यवसाय आयुक्तालय जे आहे मुंबई या ठिकाणावर काम करतात। गेले 20 वर्ष ते नाशिक, रायगड, मुंबई अशा विविध ठिकाणी हे सागरी क्षेत्र तसेच गोड्या पाण्यातल्या फिशरीच्या संदर्भामध्ये काम करतात। मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आजचा हा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। ही जे काही ॲक्वाकल्चर अथॉरिटी ॲक्ट आहे त्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते थेट आपण या ठिकाणी फोनद्वारे तज्ञांना विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता। म्हणून संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 किंवा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी संपर्क साधण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसडी क्रमांक यापूर्वी लावा। तर मित्रहो, चर्चेला आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम विरकर साहेब, ही जी आपण ॲक्वाकल्चर अथॉरिटी ॲक्ट ज्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, तर ॲक्वाकल्चर म्हणजे नेमकं काय काय सांगू शकता? सर, ॲक्वाकल्चर म्हणजे खाडी किनारी समुद्रालगत त्या ठिकाणी मासे आणि कोळंबी जाती या माशांचं जे संवर्धन केलं जातं, थोडक्यात मत्स्यशेती। ज्याप्रमाणे ॲग्रिकल्चर आहे त्याचप्रमाणे मत्स्यशेती त्या ठिकाणी केली जाते, यालाच ॲक्वाकल्चर म्हणजे इंग्लिशमध्ये मत्स्यशेतीलाच ॲक्वाकल्चर असं म्हटलं। आपल्या महाराष्ट्राला जवळपास 700 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा आहे, 720 किलोमीटर, आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मत्स्यशेती होऊ शकतं आणि त्याच्या संदर्भामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आता हा जो काही ॲक्वाकल्चर अथॉरिटी ॲक्ट जो आहे हा आता झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय, तो हा ॲक्ट करण्याच्या पूर्वीची काय परिस्थिती होती, काय पार्श्वभूमी आहे ॲक्टला आणि याच्यातल्या ठळक स्वरूपाच्या तरतुदी आहेत त्या काय आहेत? राज्य शासनामार्फत 1981 मध्ये हे संपूर्ण खाऱ्या जमिनीचं वाटपाचं धोरण जाहीर करण्यात आलं। तदनंतर पुन्हा 2001 मध्ये सुधारित जमीन वाटपाचं धोरण तयार करण्यात आलं आणि हा जो मधील पिरियड होता 1981 ते 2001, त्यामध्ये साधारणतः 1985-90च्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कोळंबी शेतीचं उत्पादन संपूर्ण या किनारपट्टीवरती घेण्यात आलं आणि संपूर्ण देशामध्येच फार मोठ्या प्रमाणावरती केरळ, आंध्र प्रदेश, इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळंबीचं उत्पादन, त्यामध्ये जे टायगर म्हणून कोळंबीची जात आहे आणि त्या जातीचं फार मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेण्यात आलं आणि या सर्वाचा परिणाम असा होत गेला की पुढे त्याचा परिणाम त्या काही ठिकाणी भाताची जी शेती होती त्यामध्ये कोळंबी शेती करायला लागले। त्यानंतर बाजूला जी ॲग्रिकल्चरची लँड होती त्या ॲग्रिकल्चरच्या लँडवर सुद्धा ती जी कोळंबी शेती त्या ठिकाणी केली जात होती, त्या पाण्यामुळे कोळंबी ही जी शेती आपण केलं त्यासाठी खारं पाणी लागतं आणि या खाऱ्या पाण्याचा परिणाम जो आहे तो हा आजूबाजूच्या जमिनीवर होऊ लागला, त्या शेतीवरती तो संपूर्ण परिणाम होऊ लागला। त्याचबरोबर ज्या विहिरीमधून पाणी घेतलं जात होतं पिण्यासाठी पाणी जे घेतलं जात होतं ते जे भात शेतीसाठी वापरलं जात होतं वेगळ्या ठिकाणी, ते पाणी सुद्धा काही कालांतराने ते सुद्धा कन्वर्ट होऊ लागलं खाऱ्या पाण्यामध्ये आणि या सगळ्यामुळे आजूबाजूची जी कोस्टल कम्युनिटी होती त्या संपूर्ण कम्युनिटीवर पर्यावरणाचा वरती परिणाम होऊ लागला आणि त्यामुळे आजूबाजूच्या हा संपूर्ण निसर्गाचा जो समतोल आहे तो राखला जाऊन अशा प्रकारे हा जो पर्यावरणाचा जो ऱ्हास होत गेला, या पर्यावरणाचा ऱ्हास होत गेल्यामुळे या सगळ्यावरती नियंत्रण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये पुढे येऊन 1996 मध्ये त्यांनी या संदर्भात समिती स्थापन करण्यावर सांगितलं आणि त्यानुसार 1997 मध्ये तटीय जलकृषी प्राधिकरण यांची 1997 मध्ये स्थापना करण्यात आली
आणि ह्या संपूर्ण याची स्थापना करून ती जी समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने संपूर्ण देशातील सर्व राज्य ज्या ज्या ठिकाणी निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन घेतलं जातं त्या संपूर्ण ठिकाणचा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला आणि पर्यावरणाचा जो हा ऱ्हास होत चाललेला इथं आपण टीव्हीच्या स्क्रीनवर जे बघतोय, हो सर, अशा प्रकारे ही कोळंबीची शेती करण्यासाठी हे समुद्राच्या कडेला जे आहे फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये ही तलाव करण्यात आले, फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती केली जात आहे संपूर्ण देशामध्येच, किनारपट्टीवरती, सागरी किनाऱ्यावरती, खाडी किनारे. परंतु यात साठी एक समुद्राचं खारं पाण्याची आवश्यकता असायची आणि आपण म्हटल्याप्रमाणे ते खारं पाणी आल्यामुळं भात शेती आहे, त्या ठिकाणी गोड्या पाण्याचे जे काही पिण्याच्या पाण्यासाठी वापरणारे स्रोत आहे ते खराब व्हायला लागले आणि पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. म्हणून आपण म्हणतात त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही अथॉरिटी निर्माण झाली आणि त्यांनी तो ऍक्ट जो आहे तो 2005 साली आणलेला आहे. त्याचबरोबर काय झालं, फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कोळंबीचं पिल्लं सोडली जात होती आणि त्यामुळे देखील विविध रोगांचे प्रादुर्भाव देखील व्हायला लागले आणि इनडिस्क्रिमिनेट ज्याला स्टॉकिंग म्हणतात, स्टॉकिंगची संख्या वाढवण्यात आली लोकांमध्ये, फार्मर्ससोबत, आणि त्यामुळे त्याचा संपूर्ण जो परिणाम होता तो डिसीजने, त्यामुळे पुन्हा ते पाणी खाडीमध्ये सोडलं जायचं. त्या सगळ्यामुळे खाडी पुन्हा प्रदूषित व्हायची, खाडीच्या पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा आणि या सगळ्याचा परिणाम त्या ठिकाणी आजूबाजूला जे लोकल मच्छीमार, स्थानिक मच्छीमार जे त्या ठिकाणी त्या खाडीतल्या पाण्यामध्ये मासेमारी करून जे आपलं जीवन जगत असतात त्यांचा देखील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आणि या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी संपूर्ण हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा संपूर्ण कायदा समितीने अभ्यास केला आणि त्यानुसार तटीय जलकृषी प्राधिकरण कायदा, त्याचे नियम आणि त्यांनी मार्गसूचना ह्या 2005 मध्ये त्यांनी संपूर्ण कायदा तो संसदेने संमत केला. बरोबर. म्हणजे एका बाजूला लोकसंख्या वाढतीये आणि जवळपास आपण 35 कोटी लोकसंख्या आपली स्वातंत्र्याच्या वेळेस होती, जवळपास आपण 121 कोटीवर जाऊन पोहोचलो आणि त्याच वेळेस जे समुद्रातली फक्त केली जायची मत्स्यशेती ती अपुरी पडायला लागली, तिथलं उत्पादन. म्हणून हे गोड्या पाण्यातले, निमखाऱ्या पाण्यातल्या शेतीला चालना मिळाली. मात्र त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले की हे जर रेग्युलेट जर नाही केलं तर समुद्रातले जे काही मत्स्य उत्पादन आहे तर त्याच्यावर परिणाम व्हायला लागले. सर, आपण ही जी काही अथॉरिटी हा जो काही ऍक्ट 2005 साली तयार केलेला आहे यातल्या ठळक तरतुदी म्हणजे याच्यात नक्की काय ठरवण्यात आलं आणि काय सांगता येईल त्या संदर्भात? सदर कायद्यानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली. 2 हेक्टर पेक्षा लहान क्षेत्रफळ असणारे तलाव जे आहेत ते अर्जदार सर्वप्रथम त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज करावा. जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज केल्यानंतर त्यांच्यामार्फत ही जी तटीय जलकृषी प्राधिकरण, ज्याला कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटी असं म्हटलं जातं, त्यांचं मुख्य कार्यालय चेन्नई येथे आहे, जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटीकडे तो अर्जदारांचे अर्ज आणि त्यांचा संपूर्ण तो प्रस्ताव पुढे फॉरवर्ड करण्यात आला आणि ह्या ज्या ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार संपूर्ण केलेला आहे का नाही, त्यांनी संपूर्ण प्रकल्प अहवाल तसा तयार केलेला आहे की त्यांचा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते आणि ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या संपूर्ण तरतुदी यांना फार्मर्सना बंधनकारक आहेत आणि त्या ऍक्टमधील तरतुदीनुसार त्यांनी संपूर्ण अभ्यास करून तो चेन्नईकडे कोस्टल ॲक्वा अथॉरिटी पाठवण्यात येतो. ते देखील पुन्हा त्या साईटचा, त्या प्रकल्पाचा स्टडी करतात, अभ्यास करतात आणि त्यानंतर ते मंजूर देतात. 2 हेक्टर वरील तलावांसाठी जी प्रोव्हिजन आहे ती जिल्हास्तरीय समिती मार्फत हा संपूर्ण प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्यात येतो. राज्यस्तरीय समिती सुद्धा त्या प्रकल्पाची पूर्ण छाननी करते आणि त्या संपूर्ण प्रस्तावाची छाननी केल्यानंतर तो प्रस्ताव पुढे कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटी, तटीय जलकृषी प्राधिकरण चेन्नई यांच्याकडे पाठवण्यात येतो. यातून आणखीन एक सगळ्यात महत्वाचा या ऍक्ट अंतर्गत जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे या कायद्यातील प्रकरण 4 मधील कलम 13(8) नुसार उच्चतम भरती रेषेपासून, म्हणजे ज्याला हाय टाईड लाईन असं म्हटलं जातं, बरोबर, त्या हाय टाईड लाईन पासून 200 मीटर पर्यंत हे क्षेत्रामध्ये कोळंबी संवर्धनास बंदी घालण्यात आलेली आहे. हा संपूर्ण महत्वाची प्रोव्हिजन या ऍक्टनुसार करण्यात आलेली आहे. आता सध्या कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटी यांनी एक सुधारित फॉर्म तयार केलेला आहे. त्यानुसार टायगर जातीच्या कोळंबी आणि बेनामी जातीच्या कोळंबीसाठी ते आता ऍप्लिकेशन जो अर्ज आहे तो जिल्हा कार्यालयाकडे पाठवू शकतात आणि जिल्हा कार्यालय सदरचा अर्ज त्यानंतर पुढे राज्यस्तरीय समिती आणि त्यानंतर कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटी यांच्याकडे पाठवते. अशीच देखील यामध्ये एक प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि त्या कायद्यामध्ये मुख्य जे नियम आणि मार्गदर्शक सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या मार्गदर्शक सूचनानुसारच
संपूर्ण फार्मर्सने त्याप्रमाणेच कोळंबी शेती, मत्स्यशेती करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला असं म्हणता येईल की पूर्वी कोळंबीची किंवा मत्स्यशेती निमखऱ्या पाण्याची करताना त्याला परवान्याची गरज नव्हती, परंतु आता मात्र परवान्याशिवाय त्याला ती करता येणार नाही. आणि दुसरं जे हाय टाईड लाईन आहे त्याच्यापासून 200 मीटरपर्यंत कोळंबीची शेती त्याला करता येणार नाही. परंतु आता आपण जसं निमखऱ्या पाण्याच्या बाबतीत हे बघितलं तसं आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की राज्यामध्ये अनेक पाझर तलाव आहेत किंवा मोठी जलाशय आहेत, सिमेंटचे बंधारे आहेत, शेततळी आहेत, त्याच्यामध्ये लोक रोहू, कटला, मुरगलसारखी गोड्या पाण्यातली शेती करतात. तर त्यांच्यासाठी देखील ह्या ऍक्टमधली काही तरतुदी आहेत का? नाही, आपल्याला हा जो सध्या तटीय जलकृषी प्राधिकरण कायदा 2005 आहे, हा फक्त निमखारे पाण्यातील मत्स्य संवर्धन आणि कोळंबी संवर्धन यासाठी लागू आहे. आणि त्यावर आणखीन एक महत्वाची तरतूद आहे की सदर कायद्यानुसार या सर्व प्रकल्पाची नोंदणी करणं आवश्यक आहे. या ॲक्वाकल्चर अथॉरिटीकडे या सर्व प्रकल्पांची नोंदणी होणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे नोंदणी न करता कोळंबी संवर्धन केल्यास प्रकल्प धारकांवरती 3 वर्षाची कैद अथवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते. अशा प्रकारे या कायद्यामध्ये याची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. त्या आवश्यक आहेत, कारण की त्या तरतुदी यासाठी आवश्यक आहेत की संपूर्ण आजूबाजू पर्यावरणाचं रक्षण होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे लॉंग टर्म जर आपल्याला जर बघायचं असेल तर आजचं मत्स्य उत्पादनाबरोबर दीर्घकालीन त्याचं राहिलं पाहिजे. त्या शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ह्या जरी अवघड वाटत असल्या तरी अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत. मित्रहो, हे ॲक्वाकल्चर अथॉरिटी ऍक्ट या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती पुढे घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याचे घेऊया एक अल्पशी विश्रांती. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केलेली आहेत. हा आपल्याला कल्पना आहे की फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. शेतकरी थेट आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आपल्याला औरंगाबादवरून मारुती निपाने हे काही प्रश्न विचारू इच्छितात. मारुतीजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. मी औरंगाबादवरून सर, माझ्याकडे 24x24 शेततळ आहे. बरं 24 मीटर बाय 24 मीटरचं शेततळ आहे. बरं, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेले, त्याच्यामधले कुठले गोडे पाण्यात मासे सोडले जाव आणि ते बियाणं कुठं उपलब्ध होईल आणि शासनाची काही सबसिडी मिळू शकते का? अत्यंत चांगला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर आजचा आपला विषय हा निमखाऱ्या पाण्यातली मत्स्यशेतीच्या संदर्भामध्ये आहे, परंतु सरांनी नाशिकला काम केलेलं आहे आणि ते म्हणजे मत्स्य आयुक्तालयातून आहेत. आपण सरांनाच विचारूया की ते या संदर्भामध्ये काय सांगताय. सर काय सांगाल? आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे, कारण राज्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी शेततळी ही बांधण्यात येतात. जिल्हा परिषद वगैरे विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुदानही दिलं जातं. तर त्या शेततळ्यांमध्ये शेततळ्यातील पाणी शेतीसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर त्या शेततळ्यामध्ये विविध प्रकारच्या माशांचं उत्पादन देखील घेता येतं आणि बऱ्याच ठिकाणी हे घेत आहेत, बरेच शेतकरी घेत आहेत. त्या ठिकाणी आपण औरंगाबादला जवळच आपल्याला त्या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा कार्यालय आमचं त्या ठिकाणी आहे आणि रोहू, कटला आणि मृगल या जातीच्या मासे आपण त्या ठिकाणी सोडू शकता आणि त्यांचं पण आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर गोड्या पाण्यातील कोळंबी आहे, ज्याला पोशा कोळंबी असंही म्हटलं जातं, स्कॅम्पी असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. त्याचं देखील मत्स्यबीज विविध ठिकाणी उपलब्ध असतं आणि शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनांमधून देखील आपण त्याचा लाभ घेऊ शकता. म्हणजे शासनाचं शेततळ्याकरता योजना आहे. मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंत अनुदान आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण शेततळ जर घेतलं तर त्यातून आपल्याला अनुदान मिळू शकतं. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान त्या अंतर्गत जर शेततळ जर घेतलं तर त्यातून देखील आपल्याला अनुदान मिळू शकतं. मला वाटतं शेततळ खोदण्यासाठी आपण जे जिल्ह्याचं कृषी कार्यालय आहे, जिल्हाधीश कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, त्यांच्याकडे देखील आपण संपर्क साधू शकता. मला वाटतं की निपाने साहेबांचं समाधान झालं असेल. आपण पुढच्या विषयाकडे वळूया की अशा पद्धतीने ही जी काही शेती अनियंत्रित होती ती नियंत्रित करण्याचा हा जो प्रयत्न झाला, परंतु ह्या ऍक्टचा जो दुष्परिणाम आपण म्हणूया किंवा दुसरा जो भाग म्हणूया कोळंबीच्या शेतीवर जी पूर्वी होत होती त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाचा परिणाम झाला? हा जो ऍक्ट आहे त्यामधील सर्वप्रथम आपण मार्गदर्शक सूचनांचा थोडासा विचार करू. महत्वाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या फार महत्वाच्या आहेत, कारण मगाशी मी सांगितलं ज्याप्रमाणे आजूबाजूच्या शेतीवरती जो परिणाम झालेला आहे तो शेतीवरती परिणाम होईल यासाठी याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना सांगितलेली की शेत जमिनीपासून फार्मचं अंतर कमीत कमी 50 ते 100 मीटर इतकं असावं. त्याचबरोबर 5 हेक्टरपेक्षा अधिक
तलावांमध्ये त्यांच्यासाठी इफ्लुएंट ट्रीटमेंट पॉन्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी त्यांनी सर आपण याच्यावर माहिती घेऊच आहे. आपल्याला एक शेतकरी काय प्रश्न विचारतायत, राजेंद्र, त्यांचा प्रश्न घेऊया, नंतर आपण बोलूया. राजेंद्रजी नमस्कार. नमस्ते. आपला प्रश्न विचारा. मला हा नमस्कार. मला बिर्गे साहेबांना असं विचारायचं आहे की की सरकारतर्फे या निमखाऱ्या पाण्याच्या संवर्धनासाठी जागा अलॉट करण्यात येतात, तर त्या संदर्भात शासनाचं काही धोरण सांगाल का? कारण माझ्या मते गेल्या 2-3 वर्षापासून असं काही अलॉटमेंट झालेली नाहीये, तर नवीन त्याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? म्हणजे आपण मगाशी म्हटलं 1981 सालचं धोरण आणि त्यांचा जो आहे खूप चांगला प्रश्न आहे, काय सांगू शकाल? खूप चांगला प्रश्न विचारला आहे राजेंद्रजी तुम्ही. यामध्ये शासनाचं जे 1981 मध्ये सर्वप्रथम धोरण आलं, त्यानुसार बऱ्याच फार्मर्सना संपूर्ण त्यामध्ये आपण फार्म्स दिलेले आहेत. शेतजमीन ज्या शासकीय जमिनी आहेत त्या त्यांना 30 वर्ष वगैरे 30 वर्षाच्या कालावधी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर पुन्हा 2001 मध्ये सुधारित शासकीय जमीन वाटपाचं धोरण तयार करण्यात आलं आणि त्यानुसार देखील आपण आतापर्यंत एकूण राज्यामध्ये निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणा आणि या शासनाच्या या योजनेअंतर्गत 2292 हेक्टर क्षेत्र आपण आतापर्यंत वाटप केलेलं आहे शासनामार्फत. आणि राज्यामध्ये सध्या एकूण कार्यरत प्रकल्प जे आहेत त्यांची संख्या 133 इतकी आहे. आता सध्या 2000 नंतर आपलं हे धोरण असं चालू आहे. हे 2001चा जो शासन निर्णय आला त्यानुसार वाटपही चालू आहे आणि 2005 मध्ये हा ऍक्ट आला. हा जो ऍक्ट आला त्या ऍक्टमधील मगाशी सांगितल्याप्रमाणे महत्वाचे प्रोव्हिजन असे आहे की हायटाईड लाईन पासून म्हणजे भरती जिथपासून समुद्राचं भरती जिथपर्यंत येते, भरतीचं पाणी जिथपर्यंत येतं तिथून पुढे 200 मीटर पर्यंतच्या जागे